योगेश बिडकर त्याच यशवंतराव होळकरांची तलवार घेऊन बाबासाहेबांच्या चौकामध्ये उभा टाकून प्रत्येकाला ललकारण्याचं काम करणार आणि अखंड धनगरांना घेऊन त्याच चौकामध्ये उपोषण करणार. पुतळा होता त्यावेळेस आम्ही सहकार्य केलं आणि जेव्हा आयल्या मातेचा पुतळा आम्ही बनवायचा होता त्यावेळेस त्यांनी आम्हाला विरोध केला. हा काय अन्याय. लग्न कार्य असन कोणचंही कार्य असन त्याच्यामध्ये ओळखू येत नव्हते कोण मराठा आणि कोण धनगर, सगळे एका मतानं हे होत होते. म्हणजे लोकांना कळायला लागले की एक धनगर समाजात नेतृत्व, जिथं अन्याय होईल तिथं अत्याचार होईल तिथं आवाज उठवतात. तुम्ही पण त्या ठिकाणी होता, तुम्ही पण हे म्हणजे त्या ठिकाणी समन्वयक मराठा समाज आणि धनगर समाज असून दोघांनी बसून ती बैठक पार पाडली होती आणि ते म्हणजे दोघांसारखं सहमतीत केलं होतं. पुन्हा वाद का पेटला काय सांगायचं? जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. एकंदरीतच पहिल्यापासून या घटनेवर माझं बारकाईनं लक्ष आहे बरं का. सुरुवात अशी झाली की गावामध्ये कुठल्याही महापुरुषाचा पुतळा बसवत असताना सगळ्या गावाची सहमती घेतली जाते आणि ही सहमती घेऊन छत्रपती शिवरायांचा पुतळा गावातील मारुतीरायाच्या मंदिराच्या डाव्या साईडला सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं स्थापन झाला होता. स्थापन झाल्याच्या नंतर ग्रामपंचायतकडून एक असं आश्वासन दिलं होतं की आपण पुढे चलून अहिल्या मातेचा पुतळा देखील आपण इथं गावामध्ये स्थापन करूया. नंतर ज्यावेळेस धनगर समाज बांधव ज्यावेळेस म्हटले की आम्हाला अहिल्या मातेचा पुतळा इथं एक स्पेसिफिक जागेवर बसवायचा आहे, त्यावेळेस मराठा समाजाच्या काही लोकांनी त्याला विरोध केला असता धनगर समाज बांधवांनी तिथं एक म्हणजे उजव्या साईडला मारुती रायाच्या डाव्या साईडला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि उजव्या साईडला पुण्यश्लोक अहिल्या देवींचा पुतळा बसवल्याच्या नंतर तो पुतळा स्पेसिफिकली तिथून हटवावा म्हणून तिथल्या मराठा बांधवांनी उपोषण केलं. उपोषण 2-3 दिवस मला वाटते उपोषण चाललं आणि 13 मार्च रोजी स्वतः मी तिथं गेलो. धनगर बांधवांची मनधरणी केली की बाबा ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे हटवा, तर ते सध्या आपल्याला ग्रामपंचायतकडून एक जागा देत आहेत आणि त्या जागेमध्ये आपण स्थलांतर करूया. ह्यांचे हातापाय जोडून हे सगळे मान्यवर साक्षीदार आहेत, ह्यांचे हातापाय मी जोडून त्यांना तिथून जागा स्थलांतरित करण्यासाठी मान्य केलं आणि मी माझ्या स्वतःच्या हातानं त्यांचं उपोषण सोडवलं. उपोषण सोडवल्याच्या नंतर त्या दरम्यान असं घडलं होतं की एक शब्द दिला होता की 31 मे 13 मार्चपासून ते 31 मे पर्यंतचा जो टाईम होता, 31 मे पर्यंत दुसऱ्या जागेवर स्थलांतरित जागेवर पुतळ्याचं काम परिपूर्ण केलं जाईल आणि ज्यावेळेस तिथं नवीन मूर्ती बसवली जाईल त्यावेळेस हीच मूर्ती उचलून वाटलं तर तिथं ठेवण्यात येईल असं तिथं त्यावेळेस ठरलं होतं. त्याचे व्हिडिओ देखील प्रूफ आहेत माझ्याकडे. हे ठरलं असता जागा नावची झाली 26, बघा लक्षात ठेवा 26/22 जागा ग्रामपंचायतकडून धनगर बांधवांच्या नावानं केली त्या पुतळ्यासाठी. नंतर विरोध काय झाला की ती जागा एका स्पेसिफिक मराठा बांधवच आहेत, ते चेअरमन म्हणून आहेत, त्यांच्या घराच्या समोर होती. त्यांनी अशी मागणी केली पुन्हा की आम्हाला 10/26 जागा आम्हाला मोकळी सोडा, त्याच्या पुढं पुतळा स्थापन करा. पुन्हा धनगर बांधवांची नाराजगी झाली. मी पुन्हा यांची मनधरणी केली. आपल्या विधानसभेचे आमदार साहेब असतील किंवा सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांनी सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी यांची पुन्हा धनगर बांधवाची मनधरणी केली की चला ठीक आहे, आपल्याला वादविवाद नको, एकमेकांना सलोख्यानं गावामध्ये नांदायचं असेल तर थोडंसं आपण अजून सवलत दिलखुशीनं थोडीशी जागा सोडूया. तर 10/26च्या जागेवर 7.5/26 त्यांना जागा सोडली आणि पुन्हा नव्यानं आम्ही काम सुरू केलं. काम जे रोखलं होतं काम सुरू केलं, सगळं काही व्यवस्थित चालणार होतं. पुन्हा एक आणि स्पेसिफिक समाजकंटक आहे तो सगळ्याच तालुक्याला आता माहिती झाला किंवा पडेगावला देखील माहितीच आहे. त्यानं पाठीमागे 1-2 असे व्हिडिओ देखील आहेत की स्पेसिफिकली धनगर बांधवांना एक शिवीगाळ केली. कारण हा खूप सेन्सिटिव्ह विषय मी बोलतो पण त्याचे काही व्हिडिओ असल्यामुळं मला आता न राहून ते बोलावं लागतंय. आणि तोच समाजकंटक आता म्हणतोय की बाबा अहिल्या माता ही एक लेडीज आहे. अरे तुळजाभवानीचा फोटो किंवा आपण तुळजाभवानीची मूर्ती किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मारुतीरायाच्या सोबतच असते किंवा त्याच मंदिरामध्ये असते आणि परळी वैजनाथमध्ये अहिल्यादेवीची मूर्ती त्याच परळी वैजनाथच्या मंदिराच्या आवारामध्ये आहे. आणि ज्या देवीमुळं आज देवाऱ्यामध्ये देव आपल्याला दिसतोय त्या देवीला जर तुम्ही लेडीज म्हणून मंदिरापासून दूर करायचं जर कारण देत असाल तर ही खरंच लज्जास्पद गोष्ट आहे. आणि खरंच छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांचे हे मावळे आहेत का, ही एक प्रश्न उपस्थित होतोय. मग ही गोष्ट रोखल्याच्या नंतर काम रोखण्यात आलं की काय म्हणून की ठीक आहे आता तुम्ही काम तर सुरू केले पण जी मूर्ती आहे 31 मे पर्यंत ठेवायचं ठरलं होतं ती मूर्ती आत्ताच्या आता हटवा अशी एक मागणी तिथल्या मराठा समाज बांधवांनी केली की आता ही इथून हटवा, तुम्हाला जेव्हा तिथं बसवायचं तेव्हा बसवा पण इथली जागा मोकळी करा अशी एक मागणी केली किंवा त्याच्यावर कपडा झाका. आणि ह्या प्रश्नामुळं खूप मोठा उद्रेक झाला होता. धनगर समाज आणि मराठा समाज स्त्री पुरुष सगळेजण आमने सामने आले होते. प्रशासकीय अधिकारी पण देखील SDMO पासून तहसीलदार DYSP आपले पोलीस इन्स्पेक्टर डोंगरे साहेब आणि सगळे आम्ही देखील सगळे तिथं होतो. त्यांनी काय केलं आता दमदम जबरदस्ती होती का काय होतं आता मी सगळं काय महाराष्ट्राच्या जनतेवर सोडणार आहे की त्यांनी निर्णय करायचा की चूक कोणाची आहे. आणि यांनी काय केलं दुपारी संध्याकाळच्या 2-3 वाजता धनगर बांधवांना तिथून अरेस्ट केलं. अरेस्ट केल्याच्या नंतर त्यांना पोलीस चौकीमध्ये जमा केलं आणि त्याच पहाटे 5 वाजता अहिल्या मातेच्या मूर्तीवर त्यांनी कपडा गुंडाळला.
ज्या अहिल्या मातेने 12 ज्योतिर्लिंगांपासून काशीपासून सगळे देवस्थानं मोकळे केलेत, त्या अहिल्या मातेला जर हे प्रशासन बंदिस्त करीत असेल ती खरंच खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आता त्या अहिल्या मातेवर कपडाच आहे. बरं, हे देखील असताना पुन्हा मनधरणी करून किंवा ह्याच्या त्याच्या विचारानं करून समाज असा ऐकायला तयार होता की चला ठीक आहे, असंच राहू द्या, आम्ही दुसरीकडे जी पुतळ्याची जागा नियोजित केली तिथं आम्ही पुन्हा प्रशासन करायला तयार होतो. पुन्हा तोच समाजकंटक बाहेर येतो आणि जशी प्रतिक्रिया देतो की ह्या लेडीजचा पुतळा इथं नको आहे किंवा आमचा ह्याला काही विरोध नाही. विरोध तर नाही म्हणायचं, हेच उपोषणाला बसणार, उपोषण एका मतानं सोडणार, पुन्हा म्हणणार की ह्या लेडीजचा पुतळा इथं नसोय. तर समाज बांधवांनी किंवा अखंडित महाराष्ट्राच्या छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या मावळ्यांनी विचार करायचा की नेमकं समाजकंटक कोण आहेत. आणि पोलीस प्रशासनाकडे माझी एक कळकळीची विनंती आणि एक त्यांना आश्वासन आहे आणि आव्हान आहे की ह्या नराधमावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे. कारण हा विषय पडेगावच्या ग्रामपंचायतचा किंवा तिथं रस्त्या नदी नाल्यांचा नाही आहे, तिथला असला असता तर हे ग्रामस्थ बोलले असते. पण हा विषय माझ्या अहिल्या मातेचा आहे, ज्या अहिल्या मातेने अखंड हिंदुस्थानमध्ये हिंदुत्वाचं कार्य केलं, छत्रपती शिवरायांचा वारसा ज्यांनी पुढे चालवला, त्या मातेबद्दल जर असे उद्गार निघत असतील तर त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर कडकात कडक या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री असतील किंवा महाराष्ट्र राज्य शासनाने कडकात कडक कारवाई केली पाहिजे. गावातील आहे ना, तुम्ही खरंच त्या ठिकाणी पाहिलं तर कसा प्रकार घडला. एक महिलांच्या त्या दिवशी हनुमान म्हणजे रामायणामधली शक्ती होती आणि सगळे समाज जेवायला बसले होत्या, महिला मंडळी जेवू लागलेली आणि त्या टायमामध्ये मराठी समाजाच्या जे महिला किंवा पुरुष आले आणि त्यानं असणार म्हणतात पंक्तीमध्ये ते सगळे माणसं उठविले, जेवू दिले नाहीत. आणि कारण का तर उद्या आमचा सप्ताह आहे आणि इथून ह्या अहिल्याबाईचं हे जे काही पुतळा हे हटवा, हा नसता आम्ही इथं ग्रामपंचायतमध्ये टाकून देऊ असं म्हणून त्यानं कपडा झाकला. बरं, हे आता कपडा झाकला आहे, तुमच्या गावातील काही जे तरुण मुलं आहेत त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले तर मग ह्याचा तुम्ही कसा जाहीर निषेध करणार, काय ह्याच्या पुढे काय करणार तुम्ही? म्हणजे आमच्या लोकांना तिथं काही नाही, फक्त कपडा झाकू नका असे सांगत होते. मग ह्याच्यानंतर काय केलं तर पोलीस जे होते हे ना आमचे म्हणजे धनगर बांधवाचे जे काय मुलं होते ह्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्या समाजानं किंवा पोलिसांनं ते कपडा झाकला. गेल्या कित्येक वर्षानं पाहिलं तर तुमच्या गावामध्ये एका बाजूला पाहिलं तर धनगर समाज आहे, एका बाजूला पाहिलं तर मराठा समाज आहे. ह्यांचा एकोपा गेल्या अनेक वर्षापासून सोबत राहिलेला आहे. कोणताही कार्यक्रम असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, सत्याचा कार्यक्रम असेल, पण ह्या जे काही 4-5 वर्षामध्ये काय एकदम म्हणजे जातीय समीकरण बदलत चाललंय, काय सांगाल? मराठा समाज आणि आमचं धनगर समाज, मग हे लग्न कार्य असन कोणचंही कार्य असन त्याच्यामध्ये ओळखू येत नव्हते कोण मराठा आणि कोण धनगर, सगळे एका मतानं. पण स्मारकन एका बाजूला जे अहिल्यादेवी होळकरांचं आता नव्यानं उभा केलंय, मग ह्याला का वाद होते, काय नेमकं घडलंय तुमच्या गावात, काय सांगाल? काय नाही, याची सुरुवात अशी झालेली आहे की अहिल्याबाई होळकरांचं स्मारक आम्हाला करायचं होतं, पण याच्या अगोदरचं त्याचं म्हणणं आलं की या मंदिराच्या परिसरामध्ये तुमचं कुठंच होऊ देत नाहीत. याच्यावरून आम्ही 8 ते 9 महिन्याची वाट बघितली. 8 महिन्याच्या बाद आम्ही तिथं देवी समजा ठेवण्यात आली. तर तिथून त्यानं समजा आता या गोष्टी मागायला झाल्या, पण आतापर्यंतच्या गोष्टी या ठरल्यापासून त्यानं सांगितलं की जी अहिल्यादेवीची स्थापना केली तुम्ही ती स्थलांतरित करा. ही स्थलांतरित आम्हाला जागा आत्ता दिली की 3 दिवसापूर्वी जागा भेटली. त्याचं आपलं ठरलं होतं की ज्या वेळेस अहिल्याबाईचं स्मारक पूर्णपणे होईल, ज्या वेळेस अहिल्याबाईची स्थापना तिकडं होईल त्यावेळेस हे पुतळा उचलण्यात येईल. पण त्याचा हात असा होता की आत्ताच उचला, हे असा हात त्यानं मांडलेला आहे. बरं, तुमच्या गावामध्ये ते अहिल्यादेवी होळकरांचं झाला स्मारक वगैरे, तिथं सगळं पुतळा बसवला, पण त्यानंतर काय त्या ठिकाणी उपोषण बसलं की ते पुतळा हटवावा. पुन्हा नंतर काही तुमचे समाज बांधव आले, तिथं पुन्हा आणखीन सहमती झाली, नंतर आणखीन नव्यानं वाद का पेटला, काय कळून जा? नव्यानं वाद म्हणजे एवढंच की ते उपोषण झालं होतं त्यावेळेस आमचा वाद पूर्णपणे मिटला होता. कसा की जागा कोंडवाडा म्हणून जागा अशी की ते आम्हाला जागा दिली आणि त्या जागेत तुम्ही म्हणले स्मारक तिथे करा आणि हे पुतळा स्थलांतरित करा. पण ह्याच्या बैठक अशी ठरली की स्थलांतरित करू, पण तिथं जोपर्यंत बांधकाम होत नाही तोपर्यंत पुतळा इथंच राहील, अशी आमच्या गावावाल्याच्या समोर अशी बैठक झालेली. त्यावेळेस उपोषण आमच्या हातानं सुटलेले, आम्ही सोडलेलं उपोषण आहे. आणि आता वाद पेटण्याचं कारण म्हणजे त्यानं अचानक काय केलं की काय माहीत नाही आम्हाला, पण अचानक पुतळा उचला ही त्याची भूमिका स्पष्टपणे.
बरं तुम्ही वेळोत वेळ म्हणजे काय माहिती का, महाराष्ट्रामध्ये एक म्हणजे बिडकर नावाचं एक मंगेश बिडकर म्हणजे हे म्हणजे लोकांना महेश बिडकर म्हणजे लोकांना कळायला लागले किंवा एक धनगर समाजात नेतृत्व, जिथं अन्याय होईल तिथं अत्याचार होईल तिथं आवाज उठवतात. तुम्ही पण त्या ठिकाणी होतात, तुम्ही पण हे म्हणजे त्या ठिकाणी समयोग मराठा समाज आणि धनगर समाज असून दोघांनी बसून ती बैठक पार पाडली होती आणि ते म्हणजे दोघांसारखं सहमतीत केलं होतं. पुन्हा वाद का पेटला, काय सांगाल? जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. एकंदरीतच पहिल्यापासून या घटनेवर माझं बारकाईनं लक्ष आहे बरं का. सुरुवात अशी झाली की गावामध्ये कुठल्याही महापुरुषाचा पुतळा बसवत असताना सगळ्या गावाची सहमती घेतली जाते आणि ही सहमती घेऊन छत्रपती शिवरायांचा पुतळा गावातील मारुतीरायाच्या मंदिराच्या डाव्या साईडला सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं स्थापन झाला होता. स्थापन झाल्याच्या नंतर ग्रामपंचायतकडून एक असं आश्वासन दिलं होतं की आपण पुढं चलून अहिल्यामातेचा पुतळा देखील आपण इथं गावामध्ये स्थापन करूया. नंतर ज्यावेळेस धनगर समाज बांधव ज्यावेळेस म्हटले की आम्हाला अहिल्यामातेचा पुतळा इथं एक स्पेसिफिक जागेवर बसवायचा आहे, त्यावेळेस मराठा समाजाच्या काही लोकांनी त्याला विरोध केला असता धनगर समाज बांधवांनी तिथं एक म्हणजे उजव्या साईडला मारुती रायाच्या डाव्या साईडला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि उजव्या साईडला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा बसवल्याच्या नंतर तो पुतळा स्पेसिफिकली तिथून हटवावा म्हणून तिथल्या मराठा बांधवांनी उपोषण केलं. उपोषण 2-3 दिवस मला वाटते उपोषण चाललं आणि 13 मार्च रोजी स्वतः मी तिथं गेलो. धनगर बांधवांची मनधरणी केली की बाबा ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे हटवा, तर ते सध्या आपल्याला ग्रामपंचायतकडून एक जागा देत आहेत आणि त्या जागेमध्ये आपण स्थलांतर करूया. ह्यांचे हातापाय जोडून हे सगळे मान्यवर साक्षीदार आहेत, ह्यांचे हातापाय मी जोडून त्यांना तिथून जागा स्थलांतरित करण्यासाठी मान्य केलं आणि मी माझ्या स्वतःच्या हातानं त्यांचं उपोषण सोडवलं. उपोषण सोडवल्याच्या नंतर त्या दरम्यान असं घडलं होतं की एक शब्द दिला होता की 31 मे 13 मार्चपासून ते 31 मेपर्यंतचा जो टाईम होता, 31 मेपर्यंत दुसऱ्या जागेवर स्थलांतरित जागेवर पुतळ्याचं काम परिपूर्ण केलं जाईल आणि ज्यावेळेस तिथं नवीन मूर्ती बसवली जाईल त्यावेळेस हीच मूर्ती उचलून वाटलं तर तिथं ठेवण्यात येईल असं एक तिथं त्यावेळेस ठरलं होतं. त्याचे व्हिडिओ देखील प्रूफ आहेत माझ्याकडे. हे ठरलं असता जागा नावची झाली 26, बघा लक्षात ठेवा, 26/22 जागा ग्रामपंचायतकडून धनगर बांधवांच्या नावानं केली त्या पुतळ्यासाठी. नंतर विरोध काय झाला की ती जागा एका स्पेसिफिक मराठा बांधवच आहेत, ते चेअरमन म्हणून आहेत, त्यांच्या घराच्या समोर होती. त्यांनी अशी मागणी केली पुन्हा की आम्हाला 10/26 जागा आम्हाला मोकळी सोडा, त्याच्या पुढं पुतळा स्थापन करा. पुन्हा धनगर बांधवांची नाराजगी झाली. मी पुन्हा यांची मनधरणी केली. आपल्या विधानसभेचे आमदार साहेब असतील किंवा सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांनी, सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी यांची पुन्हा धनगर बांधवाची मनधरणी केली की चला ठीक आहे, आपल्याला वादविवाद नको, एकमेकांना सलोख्यानं गावामध्ये नांदायचं असेल तर थोडंसं आपण अजून सवलत दिलखुशीनं थोडीशी जागा सोडूया. तर 10/26च्या जागेवर 7.5/26 त्यांना जागा सोडली आणि पुन्हा नव्यानं आम्ही काम सुरू केलं. काम जे रोखलं होतं काम सुरू केलं, सगळं काही व्यवस्थित चालणार होतं. पुन्हा एक आणि स्पेसिफिक समाजकंटक आहे तो सगळ्याच तालुक्याला आता माहिती झाला किंवा पडेगावला देखील माहितीच आहे. त्यांना पाठीमागे 1-2 असे व्हिडिओ देखील आहेत की स्पेसिफिकली धनगर बांधवांना एक शिवीगाळ केली. कारण हा खूप सेन्सिटिव्ह विषय मी बोलतो, पण त्याचे काही व्हिडिओ असल्यामुळं मला आता न राहून ते बोलावं लागतंय. आणि तोच समाजकंटक आता म्हणतोय की बाबा अहिल्यामाता ही एक लेडीज आहे. अरे तुळजाभवानीचा फोटो किंवा आपण तुळजाभवानीची मूर्ती किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मारुतीरायाच्या सोबतच असते किंवा त्याच मंदिरामध्ये असते आणि परळी वैजनाथमध्ये अहिल्यादेवीची मूर्ती त्याच परळी वैजनाथच्या मंदिराच्या आवारामध्ये आहे. आणि ज्या देवीमुळं आज देवाऱ्यामध्ये देव आपल्याला दिसतोय त्या देवीला जर तुम्ही लेडीज म्हणून मंदिरापासून दूर करायचं जर कारण देत असाल तर ही खरंच लज्जास्पद गोष्ट आहे. आणि खरंच छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांचे हे मावळे आहेत का, ही एक प्रश्न उपस्थित होतोय. मग ही गोष्ट रोखल्याच्या नंतर काम रोखण्यात आलं की काय म्हणून की ठीक आहे आता तुम्ही काम तर सुरू केलं, पण जी मूर्ती आहे 31 मेपर्यंत ठेवायचं ठरलं होतं ती मूर्ती आत्ताच्या आता हटवा, अशी एक मागणी तिथल्या मराठा समाज बांधवांनी केली की आता ही इथून हटवा, तुम्हाला जेव्हा तिथं बसवायचं तेव्हा बसवा, पण इथली जागा मोकळी करा अशी एक मागणी केली किंवा त्याच्यावर कपडा झाका. आणि ह्या प्रश्नामुळं खूप मोठा उद्रेक झाला होता. धनगर समाज आणि मराठा समाज, स्त्री पुरुष सगळेजण आमने सामने आले होते. प्रशासकीय अधिकारी पण देखील SDMO पासून तहसीलदार, DYSP आपले पोलीस इन्स्पेक्टर डोंगरे साहेब आणि सगळे आम्ही देखील सगळे तिथं होतो. यांनी काय केलं, आता दंडम जबरदस्ती होती का काय होता ते मी सगळं काय महाराष्ट्राच्या जनतेवर सोडणार आहे की त्यांनी निर्णय करायचा की चूक कोणाची आहे. आणि यांनी काय केलं, संध्याकाळच्या 2-3 वाजता धनगर बांधवांना तिथून अरेस्ट केलं. अरेस्ट केल्याच्यानंतर त्यांना पोलीस चौकीमध्ये जमा केलं आणि त्याच पहाटे 5 वाजता अहिल्यामातेच्या मूर्तीवर त्यांनी कपडा गुंडाळला. ज्या अहिल्यामातेने 12 ज्योतिर्लिंगांपासून काशीपासून सगळे देवस्थानं मोकळे केलेत त्या अहिल्यामातेला जर हे प्रशासन बंदिस्त करीत असेल ती खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आता त्या अहिल्यामातेवर कपडाच आहे. बरं हे देखील असताना पुन्हा मनधरणी करून किंवा त्याच्या विचारानं करून समाज असा ऐकायला तयार होता की चला ठीक आहे असंच राहू द्या, आम्ही दुसरीकडे जी पुतळ्याची जागा नियोजित केली तिथं आम्ही पुन्हा कन्स्ट्रक्शन करायला तयार होतो.
पुन्हा तोच समाजकंटक बाहेर येतो आणि जशी प्रतिक्रिया देतो की ह्या लेडीजचा पुतळा इथं नको आहे किंवा आमचा ह्याला काही विरोध नाही. विरोध तर नाही म्हणायचं, हेच उपोषणाला बसणार, उपोषण एका मतानं सोडवणार, पुन्हा म्हणणार की ह्या लेडीजचा पुतळा इथं नसोय. तर समाज बांधवांनी किंवा अखंडित महाराष्ट्राच्या छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या मावळ्यांनी विचार करायचा की नेमकं समाजकंटक कोण आहेत. आणि पोलीस प्रशासनाकडे माझी एक कळकळीची विनंती आणि एक त्यांना आश्वासन आहे आणि आव्हान आहे की ह्या नराधमावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे. कारण हा विषय पडेगावच्या ग्रामपंचायतचा किंवा तिथं रस्त्या नाल्या नदी नाल्यांचा नाही आहे. तिथला असला असं ते हे ग्रामस्थ बोलले असते, पण हा विषय माझ्या अहिल्या मातेचा आहे. ज्या अहिल्या मातेने अखंड हिंदुस्थानमध्ये हिंदुत्वाचं कार्य केलं, छत्रपती शिवरायांचा वारसा ज्यांनी पुढं चालवला, त्या मातेबद्दल जर असे उद्गार निघत असतील तर त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर कडकात कडक या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री असतील किंवा महाराष्ट्र राज्य शासनाने कडकात कडक कारवाई केली पाहिजे. जगाच्या पाठीवर पाहिलं तर पुण्यश्लोक नाव हे कोण्यात देवीला नाही आहे, पण एकमेव जर पाहिलं तर अहिल्यादेवी होळकरांच्या पुढंपर्यंत ठीक आहे. पण मी स्पेसिफिकली कुठल्याही समाजाला सरसकट दोष देत नाही, आत्तापर्यंत दिलेला नाही आहे. पण जर एखादा समाजकंटक असेल, तो भले कुठल्या जातीतला आहे, त्याचं जर चुकला असेल किंवा तो जर दोन जातीमध्ये मतभेद निर्माण करून जर कटभेद करायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडकात कारवाई करावी ही माझी तर विनंतीच आहे. पण त्याचे शब्द ऐकून मी अक्षरशः अहिल्या मातेचा विचार करून मी इमोशनल होतोय. पण लक्षात ठेवा प्रशासनानं की यशवंतराव होळकरांचं रक्त या महेश बिडगरमध्ये आहे. जर त्याच्यावर कडकात कडक जर कारवाई नाही केली तर आज स्वतः महेश बिडगर त्याच यशवंतराव होळकरांची तलवार घेऊन बाबासाहेबांच्या चौकामध्ये उभा टाकून प्रत्येकाला ललकारण्याचं काम करणार आणि अखंड धनगरांना घेऊन त्याच चौकामध्ये उपोषण करणार जर त्याच्यावर कडकात कडक कारवाई नाही केली तर. एका बाजूला पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये पुण्यश्लोक आहे अहिल्यादेवी होळकरांचा कारभार मोठा आहे. आणि तुम्ही एक वयस्कर आहेत, तर ह्या तुमच्या गावातील आहे ना, तुम्ही खरंच त्या ठिकाणी पाहिलं तर कसा प्रकार घडला. एक महिलांच्या अंगावर लोक येत होते, हे कसं काय घडलं काय सांगाल. त्या दिवशी हनुमान म्हणजे रामायणामधली शक्ती होती आणि सगळे समाज जेवायला बसले होत्या, महिला मंडळी जेवू लागलेली आणि त्या टायमामध्ये मराठी समाजाच्या जे महिला किंवा पुरुष आले आणि त्यानं असणार म्हणतात, पण ती म्हणजे ते सगळे माणसं उठविले, जेवू दिले नाहीत. आणि कारण का तर उद्या आमचा सप्ताह आहे आणि इथून ह्या अहिल्याबाईचं हे जे काही पुतळा हे हटवा, हा नसता आम्ही इथं ग्रामपंचायतमध्ये टाकून देऊ असं म्हणून त्यानं कपडा झाकला. बरं, हे आता कपडा झाकला आहे, तुमच्या गावातील काही जे तरुण मुलं येतं त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले तर मग ह्याचा तुम्ही कसा जाहीर निषेध करणार, काय ह्याच्या पुढे काय करणार तुम्ही. म्हणजे आमच्या लोकांना तिथं काही नाही, फक्त कपडा झाकू नका असे सांगत होते. मग ह्याच्यानंतर काय केलं तर पोलीस जे होते हे ना आमचे म्हणजे धनगर बांधवाचे जे काय मुलं होते ह्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्या समाजानं किंवा पोलिसांनं ते कपडा झाकला. गेल्या कित्येक वर्षानं पाहिलं तर तुमच्या गावामध्ये एका बाजूला पाहिलं तर धनगर समाज आहे, एका बाजूला पाहिलं तर मराठा समाज आहे. ह्यांचा एकोपा गेल्या अनेक वर्षापासून सोबत राहिलेला आहे. कोणताही कार्यक्रम असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, सत्याचा कार्यक्रम असेल, पण ह्या जे काही 4-5 वर्षामध्ये काय एकदम म्हणजे जातीय समीकरण बदलत चाललंय, काय सांगाल. मराठा समाज आणि आमचं धनगर समाज, मग हे लग्न कार्य असन कोणचंही कार्य असन त्याच्यामध्ये ओळखू येत नव्हते कोण मराठा आणि कोण धनगर, सगळे एका मतानं हे होत होते. मग एका मतानं शिवाजी महाराजाचा पुतळा सुद्धा सगळ्याच्या सहकार्यानं बांधला गेला, पण अहिल्याबाईचा पुतळा बांधायचा म्हणल्यापासून वाद निर्माण झाला. तुम्ही काय सांगाल दादा. वाद निर्माण झाला म्हणजे वाद कशामुळे झाला हे तरी माहिती पाहिजे ना आपल्याला. वाद हे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात, त्यांचीच आम्ही मावळे आहोत. मावळे असल्यामुळं आम्ही पण त्यांचे आदर करतात. आम्ही ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता त्यावेळेस आम्ही सहकार्य केलं आणि जेव्हा अहिल्या मातेचा पुतळा आम्ही बनवायचा होता त्यावेळेस त्यांनी आम्हाला विरोध केला. हा काय अन्याय आम्हाला हे म्हणायचं होतं. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला बोलायचं किंवा महामानव हे म्हणजे एका जातीचे बंदिस्त नसते, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार समाजाचे महामानव असतील, तर हे असं कवर घडणार तुमच्या गावात काय कळण का. आता ते प्रशासनाला आम्ही हे केलेलं आहे. प्रशासनसुद्धा अहिल्या मातेच्या पुतळ्यावर पडदा झाकलेला आहे. प्रशासनानं असं करायला नाही पाहिजे. एका संघ न्याय आणि एका संघ अन्याय. प्रशासनाचा आमच्याकडून जाहीर निषेध. पाहिलं तुम्ही एका बाजूला पाहिलं तर गंगाखेडच्या पडेगावमध्ये
जेणेकरून की मराठा समाज आणि धनगर समाजाचा जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एकोपा होता, एकत्रीकरण होतं, आता कुठंतरी आहे ना त्याच्यामध्ये जातीय समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच हे जातीय समीकरण आता कधी थांबणार? आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एका जातीचे नसून 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार समाजाचे होते. त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर पण ह्यांनी अखंड ह्या देशातील हिंदू धर्माचं कार्य मोठ्या प्रमाणात केलं आहे. तरी पण इथं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे जातीवाद का वाढलाय, काय सांगा? आणि अजून एक विशेष महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या प्रकारे ह्या हिंदुस्थानचा आणि महाराष्ट्राचा सातबारा छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या नावचा ऑलरेडी असताना जातीजातीमध्ये कशा प्रकारे ते निर्माण केलं जातं, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. हे आमचे बंधू आहेत, तर ह्यांना अक्षरशः तिथल्या मारुतीरायाच्या मंदिरावर बसले असता एक काय झालं, परिसरात बसले होते, तर तिथंच एक समाजकंटक आला आणि यांना अक्षरशः म्हणला की तू इथं कसं काय बसलास, म्हणजे काय कुठं चाललं आहे आपला महाराष्ट्र, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे का? म्हणजे कोणीतरी इतर जातीचा आहे म्हणून त्याला म्हणायचं की तू इथून बस. म्हणजे ज्या जातीय व्यवस्थेमधून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मुक्ती करण्यासाठी ज्या मार्गावर आपल्याला सोडलं होतं, खरंच त्या मार्गावर आपण पुढं जातोय का, आपण पुढं पाठीमागं येते का, ह्या गोष्टीचा खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. कारण जातीय भेद आणि आजकाल महत्त्वाची गोष्ट ही आहे की ह्या अशा एकमेकांच्या तंट्यांमुळं अखंड महाराष्ट्रामध्ये जे मेंढपाळ बंधूंवर जे बंदी भगिनींवर जे हल्ले व्हायलेत, त्याच्यामागं कुठंतरी हेच कारण आहे की एकमेकांमध्ये मतभेद निर्माण व्हायलेत आणि ते म्हणतात की आम्ही इकडे यायचं नाही, ते तिकडे जायचं नाही. एका काळी गुन्हा गोविंदानं नांदणारा हा संपूर्ण समाज 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना सोबत घेऊन चाललेले माझे छत्रपती शिवराय, त्यांचेच वंशज आम्ही आहोत, त्यांच्याच विचारावर अहिल्यादेवी चालले आणि त्यांच्याच विचारावर आम्ही सगळेजण चालतोय. मग हे कोण आहेत समाजकंटक जे की सेपरेट आपापल्या जातीमध्ये धर्मामध्ये या मोठ्या मोठ्या महापुरुषांना वाटून घेणारे? आणि ह्या गोष्टीचा सगळ्यात मोठी खंत आहे मला, आणि ह्या गोष्टीचा प्रशासनाचा आणि त्या स्पेसिफिक समाजकंटकांचा मी जाहीर निषेध करतो. पाहिलं तुम्ही, एका बाजूला पाहिलं तर धनगर समाज असेल किंवा मराठा समाज असेल, ह्यांचा जे एकोपा होता ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. पूर्ण त्या गावामध्ये पाहिलं तर एक वातावरण असं झालं आहे की भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्या ठिकाणी कर्फ्यू लागू झालेला आहे. तरी आपण आहे ना पाहू पुढचे पाऊल काय प्रशासन उचलत आहे. मी महादेव नरोटे, आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज. छत्रपती शिवाजी महाराज की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांचा.